दिस इज फ्रॉम आयु केअर अँड हार्ट केअर सेंटर मांजरी मार्शल डॉक्टर जे.बी. मने. आज आपण इथे एक पेशंट आहे. पेशंट हा आपल्या हॉस्पिटलमध्ये पंचकर्मा ट्रीटमेंटसाठी अंडर डॉक्टर सीमा जे माने यांच्याकडे कन्सल्टेशन केलेलं आहे. तो आज 10 दिवसाच्या ट्रीटमेंटनंतर पेशंट आज डिस्चार्ज होऊन जातोय. जेव्हा ते आले त्यांना बरेच कंप्लेंट होते. नंबर 1 त्यांना एक्झर्शन दिसण्या म्हणजे चलतेवेळी धाप लागणे, छातीमध्ये ओझं ठेवल्यासारखं वाटणे, शॉर्टनेस ऑफ ब्रीथ असणे, त्याच्यानंतर ओव्हर डिस्टेन्शन अपडाऊन होतं, त्याच्यामुळे त्यांना डिस्कम्फर्ट होतं. अशा व्याधीमुळे त्यांनी इथं पंचकर्मा ट्रीटमेंट करण्यासाठी व्हिजिट दिले. ऑलरेडी ते नोन केस ऑफ हायपरटेन्शन आहे, कोरोनरी डिसीज आहे त्यांना आणि नोन हायपरलिपिडेमिया केस असल्यामुळं त्यांना आम्ही इन्व्हेस्टिगेशन करून त्यांची केस प्रेझेंटेशन देण्यासाठी 3 केसेसमध्ये डायग्नोसिस केलं. इट इज अ केस ऑफ हायपरटेन्शन विथ इस्केमिक हार्ट डिसीज अँड हायपरलिपिडेमिया. ही केस जेव्हा प्रेझेंटेशन दिली त्याचं वेट जास्त होतं आणि ह्याच्यासाठी आम्ही पंचकर्मा 10 दिवस केला. 10 दिवस पंचकर्मानंतर आज पेशंट डिस्चार्ज होतोय आणि पेशंटला जे पहिला आले आणि आता डिस्चार्ज होऊन जातेवेळी काय त्रास आहेत, ह्याच्यामधलं काय प्रॉब्लेम त्यांना कमी झालेले आहेत, किती त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहेत, ते पेशंटच्या कडूनच ऐकून घेऊया. गाव कुठलं तुमचं? गाववाड. नाव कसं? अरविंद माळी. अरविंद माळी. अच्छा. तुम्ही आला तेव्हा काय काय त्रास होते? मला त्रास श्वासास घेताना दम लागत होता, धाप लागणे हां आणि वेट जास्त होते हां आणि बीपी त्रास होता. हां. मग पंचकर्मा केल्यानंतर काय काय फरक झालाय तुम्ही? पंचकर्मानंतर केल्यानंतर सगळं फरक झाले, नॉर्मल आलेला आहे. नॉर्मल. काय काय शेड्यूल कसे घेतला इथं 10 दिवस? 10 दिवस सकाळी योगा करणे, सर करत होते, करायला लावत होते योगा, हां आणि मालिश करणार, हां नंतर स्टीम देत होते हां आणि डोक्याला मालिश करणे, हां बॉडीला सर्व मालिश करणे, हां. असं करत होते. पंचकर्माचं. आणि बस्तीचं विसरला तुम्ही? बस्ती सकाळी मॉर्निंगला देत होते बस्ती. हां बस्ती. पंचकर्माच्या ट्रीटमेंटमध्ये जेव्हा तुम्ही 10 दिवसामध्ये किती टक्के फरक झालाय पहिल्याच आणि आत्तामध्ये? बराच 80-90% फरक झालाय. ठीक आहे. जातेवेळी तुम्ही बीपी शुगर पेशंटना काय सांगू शकता? पंचकर्म केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे? केलं पाहिजे, त्यांच्या बॉडी अनुसार केलं पाहिजे. केलं पाहिजे. इज इट राईट? हा पेशंट जेवढे त्रास घेऊन आला होता ते सगळे त्रास 10 दिवसात कमी झालेले आहे. त्याला ऑलरेडी मेडिसिन असताना सुद्धा ते त्रास चालू होते, पण 10 दिवसाच्या पंचकर्माच्या ह्या पिरियडमध्ये जे त्रास होते तो कमी झाले. पण पंचकर्मा ट्रीटमेंट ही अशी ट्रीटमेंट आहे इंडियन अँजी ट्रीटमेंटमध्ये, प्रत्येक माणूस 40 वर्षानंतर जनरल पंचकर्मा करून घेतलाच पाहिजे. आणि ज्यांना डायबिटीस आहे, हायपरटेन्शन आहे, सिस्टमिक डिसीज जे कोॲग्युलेशन डिसऑर्डरमध्ये आहेत, त्यांनी तर 10 दिवसाचा पंचकर्मा करून अशा टाईपचं रिव्हर्स बॉडीला केलं पाहिजे. रिव्हर्स बॉडीला केलं पाहिजे म्हणजे त्यांचं जे लोड येणार असतो शरीरावर तो लोड या पंचकर्मानं आपण डिटॉक्स करून कमी करतो. आणि अशा टाईपचं ट्रीटमेंट केल्यामुळं पेशंटच्या बऱ्याच व्याधी विदाऊट मेडिसिन कमी होतात. आणि सगळ्यात पंचकर्मामध्ये बस्ती ट्रीटमेंट आपण जे म्हणतो, विरेचन म्हणतो, अशा ट्रीटमेंटमुळे बऱ्याच गोष्टी क्षार जे असतो साठलेला असतो जे 5 ऑर्गन्समध्ये तो कमी होत जातो. म्हणून पंचकर्मा ट्रीटमेंट इज द बेस्ट ट्रीटमेंट. आणि आज पेशंट आज सगळं जे आलेले त्रास तो कमी करून आज परत चाललाय. म्हणून प्रत्येक पेशंटाने पंचकर्मा ज्यांना जास्त गोळ्या चालू आहेत डायबिटीसच्या, हायपरटेन्शनच्या किंवा हार्ट अटॅक येऊन गेलेल्याच्या किंवा अँजिओप्लास्टी झालेल्यांच्या, त्यांनी वर्षातून एकदम डिटॉक्स करून बॉडीला रिव्हर्स करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तरच तुमचे आयुष्य जे कॉम्प्लिकेशन घेऊन फ्युचरमध्ये वाढणार असतात ते कॉम्प्लिकेशन ह्या पंचकर्मामुळे प्रिव्हेंट होतात. म्हणून पंचकर्मा ही ज्यांना बीपी शुगरमुळे कुणाला हार्ट अटॅक येतो, कुणाला लकवा मारतो, कुणाला किडनी फेल होतात, कुणाला डोळ्याची प्रतिकारशक्ती वीक होते, कुणाला लिव्हर वीक होतात, म्हणजे 5 व्हायटल ऑर्गनची प्रतिकारशक्ती वाढवण्याचं काम पंचकर्मा करते. आणि जे शुगर बीपीच्या गोळ्या आपण खात असतो त्याच्यामुळे लिव्हरचा वरचा लोड, किडनीवरचा लोड या गोळ्यांच्यामुळे जे साईड इफेक्टमुळे वाढत असतो तो पण ह्या पंचकर्मानं कमी होतो. दुसरी गोष्ट, त्यांचे हॅबिट जे असतात, जे लाईफस्टाईलमध्ये बऱ्याच गोष्टी ॲडिक्ट असतात, अल्कोहोल असतात, टोबॅको असतो, स्मोकिंग असतंय किंवा आळस असतो, एक्सरसाइज लेस असतो, ह्याचा लोड जेव्हा त्याने वाढत असतो तो पण हा लोड पंचकर्मा ट्रीटमेंटनं केला जातो. ट्रेस जो असतो सकाळी योगा प्राणायाममध्ये ट्रेस मॅनेजमेंटचा कोर्स शिकवतो आम्ही, तो पण ट्रेस मॅनेजमेंटचा ट्रेसमध्ये यांचा लोड कमी केला जातो. आणि हेल्थ एज्युकेशन आम्ही पेशंटला दिल्यामुळं त्यांची प्रकृती त्यांना काय कुठल्या स्टेजला समजली जाते आणि आपण कसं रिव्हर्स केलं पाहिजे याचा बी अंदाज त्यांना येतो. म्हणून पेशंटची रिकव्हरी आणि रिझल्ट फास्ट येतात आणि सिम्पटम्स रिलीज होतात आणि पेशंट बऱ्याचपैकी
गोष्टी जाते वेळी आनंदात तो प्रकृती असलेल्या व्याधी फ्री करून जातो. म्हणून पंचकर्मा प्रत्येक पेशंटांनी करून घेतला तर त्यांच्या हेल्थसाठी चांगला आहे. असं आयु केअर हार्ट केअर सेंटरमध्ये बऱ्याच पेशंटांची आम्ही रिझल्ट देऊन पंचकर्मा केलेला आहे आणि पेशंट बरे झालेले आहेत. म्हणून सर्वांनी याचा लाभ घ्यावा अशी विनंती. थँक्यू. धन्यवाद.